सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेनं लागू केलेल्या वाढीव घरपट्टी विरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 20 जुलै रोजी महापालिका मुख्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन तर मागण्या मान्य न झाल्यास 4 ऑगस्ट रोजी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर बंद ठेवून महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा समितीने दिला. खनबाग येथील कष्टकऱ्यांची दौलत इथे झालेल्या बैठकीत महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या हरकतींकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. वाढीव घरपट्टीतील त्रुटी दूर होईपर्यंत नव्या दरांची अंमलबजावणी व वसुली स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या घरपट्टी, पाणीपट्टी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, रस्ते, अतिक्रमण व इतर नागरी समस्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी स्वतंत्र गुगल फॉर्म तयार करण्यात येणार आहे. त्या पुराव्यानिशी महापालिका प्रशासनाकडे सादर केले जाणार आहेत. शहरभर 50,000 माहिती पत्रकांचं वाटप करून जनजागृती करण्यात येणार आहे. महापालिकेनं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास 4 ऑगस्ट रोजी शहर बंद ठेवत महापालिकेवर हजारो नागरिकांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा कृती समितीने दिला. हे आंदोलन कोणत्याही एका पक्षाचं नसून सर्व करदात्या नागरिकांच्या हक्कासाठी असल्याचं सांगत व्यापारी, उद्योजक, महिला, युवक आणि सर्वपक्षीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीने केलं. आज सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील अन्यायकारक फसवणुकीने काढलेल्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात आज व्यापक मीटिंग संपन्न झाली. सदर मीटिंगसाठी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. आज सर्वांमध्ये आपण गेले 1.5 ते 2 महिने झालं कायदेशीर मार्गाने आपल्या न्याय हक्कासाठी विविध निवेदन दिले, प्रस्ताव दिले. मात्र मनपा प्रशासन असेल किंवा सत्ताधारी असतील किंवा सर्व सन्माननीय नगरसेवक काही अपवाद सोडले तर दाबून हुकुमशाही पद्धतीने घरपट्टीची बिले काढण्याचा जो प्रकार चालू आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. आता टप्प्याटप्प्याने आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचे ठरलेलं आहे. त्याच पद्धतीनं 20 जुलैला महासभा आहे. त्या दिवशी सकाळी 10:30 वाजता बोंबाबोंब आंदोलन महापालिकेच्या दारात करण्यात येणार आहे. त्या दिवशी सर्व आजच्या बैठकीतील व ज्यांना शक्य आहे त्यांनी उपस्थित राहायचं आहे. त्याच्यानंतर 4 ऑगस्ट मंगळवार 2026 रोजी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्र पूर्ण कडकडीत बंद ठेवून एक मोठा हजारो लोकांचा मोर्चा या महापालिका मुख्यालयावर आयोजित करण्यात येणार आहे. याची सर्व नागरिक बंधूभगिनी व प्रशासनाने नोंद घ्यावी. तसेच गुगल फॉर्म काढण्यात येणार आहेत. महापालिकेच्या घरपट्टीवरून आणण्याच्या समस्या आहेत, मग कचऱ्याच्या असतील, कुत्र्याच्या असतील, पिण्याच्या पाण्याच्या असतील, अशा सर्व तक्रारीबाबत व्यापक गुगल फॉर्म भरून घेण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या जनजागृती करण्यासाठी खास करून माझं थोडं वाढलंय, थोडं कमी झालंय, तुमचं काही जरी झालं तरी ह्या महापालिका प्रशासनाने सरळ सरळ खासगी कंपनीला हाताशी धरून सत्ताधारी भारतीय जनता पार्टी असेल व सर्व सन्माननीय नगरसेवक असतील यांनी सरळ सरळ आपल्याला फसवलेलं आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जागृती करून लोकांना पॉम्पलेट वाटण्यात येणार आहे. तरी ह्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. 4 ऑगस्ट 2026 चा मोर्चा आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि 20 जुलै 2026 रोजी बोंबाबोंब आंदोलन करायचं आहे. या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करीत आहोत. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.